कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतायत। सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणार आहे अशी टीका अंबादास दानवेंनी केली आहे। तर निवडणुकीच्या काळात सरकारने अनेक आश्वासनं दिली आहेत, पण ते पूर्ण करतील का याबाबत शंका आहे असंही दानवे म्हणाले। शेतकरी सन्मान योजना याच्यात राज्यात 1,21,00,000 लोकांना शेतकऱ्यांना मदत मिळत होती। आता ती संख्या 81 लाखावर आलेली आहे, म्हणजे जवळपास 40 लाख कमी झालेली आहे। 1,21,00,000मध्ये 40 लाख कमी झाली, म्हणजे 33% कमी झाली आहे। येणाऱ्या काळामध्ये लाडकी बहीणमध्ये सुद्धा हेच होणार आहे आणि मला वाटतं शेतकऱ्यांच्या तोंडाला हे सरकार पानं पुसणार आहे। परंतु विरोधी पक्ष म्हणून शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे याच्याविषयी आम्ही निश्चित आवाज उठवू। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतायत। सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणार आहे अशी टीका अंबादास दानवेंनी केली आहे। तर निवडणुकीच्या काळात सरकारने अनेक आश्वासनं दिली आहेत, पण ते पूर्ण करतील का याबाबत शंका आहे असंही दानवे म्हणाले। शेतकरी सन्मान योजना याच्यात राज्यात 1,21,00,000 लोकांना शेतकऱ्यांना मदत मिळत होती। आता ती संख्या 81 लाखावर आलेली आहे, म्हणजे जवळपास 40 लाख कमी झालेली आहे। 1,21,00,000मध्ये 40 लाख कमी झाली, म्हणजे 33% कमी झाली आहे। येणाऱ्या काळामध्ये लाडकी बहीणमध्ये सुद्धा हेच होणार आहे आणि मला वाटतं शेतकऱ्यांच्या तोंडाला हे सरकार पानं पुसणार आहे। परंतु विरोधी पक्ष म्हणून शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे याच्याविषयी आम्ही निश्चित आवाज उठवू।